हे गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आम्ही चाललो होतो दिंडोरी करंजी इथे. पप्पा, मी आणि मम्मी आम्ही तिघंजणं चाललो होतो आणि इकडे मी दुकानात आले आहे कुरकुरे वगैरे काहीतरी घेण्यासाठी. मम्मी बोलली आपल्याला गाडीमध्ये काहीतरी खाण्यासाठी घे, तर आम्ही ते घेतलं आणि निघालो डायरेक्ट करंजीला जाण्यासाठी. करंजी हे नाशिक आणि वणीच्या मधल्या रस्त्याने लागतं आणि इकडे हे झाड बघा किती सुंदर दिसते. तर आम्ही इथे पोहोचलेलो होतो आणि सगळ्यात पहिले तिथे गेल्यावर आम्ही पाय धुतले. करंजी हे श्री दत्तगुरू यांचं आजोळ म्हणून ओळखलं जातं आणि तिकडे आम्ही पोहोचलो आणि सगळ्यात पहिले मंदिरामध्ये गेलो आणि तिकडे दर्शन वगैरे घेतलं. तर इकडे पद्मासनामध्ये बसलेली दत्तांची मूर्ती आहे. करंजी हे अनुसया माता यांचं माहेर होतं, म्हणजेच हे श्री दत्तगुरूंच्या आजी आजोबांचं गाव म्हणून ओळखलं जातं. आणि इकडे आल्यावर खरंच खूप छान वाटत होतं. माझ्या फेसवरची खुशी बघा तुम्ही, म्हणजे एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. आणि माझ्या पप्पांना सोबत बिस्किट वगैरे घेऊन आले होते. जे पण प्राणी दिसेल त्यांना सगळ्यांना देत होते पप्पा खाण्यासाठी. आणि इकडे मम्मी मला ना ते देवाचा अंगारा असतो ना ते लावायला येत होती. तर तिकडे आम्ही सगळीकडे दर्शन वगैरे केलं आणि तिकडे बाकीचे पण छोटे छोटे मंदिर वगैरे होते आणि तिथे गेल्यावर ना खरंच खूप छान वाटत होतं. तुम्ही पण नक्की या, जर तुम्हाला हे ठिकाण माहीत असेल तर मला नक्की सांगा. आणि तुम्ही इकडे येऊन गेले असेल तरी मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं. आणि तिकडे खूप फ्रेश वातावरण होतं. आम्ही सगळीकडे दर्शन वगैरे केले. तिकडे बाकीचे पण मंदिर होते, विठ्ठल रखुमाईचं मंदिर होतं, महादेवाचं मंदिर होतं. तर तिकडे पण आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही थोडेसे फोटोज वगैरे पण काढले. तर तिकडे आम्ही थोड्या वेळ बसलो होतो आणि फोटोज वगैरे काढले, दर्शन वगैरे घेतलं आणि थोडं मस्त छान निवांत बसून राहिलो. नंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी आणि आमचा असा प्लॅन झाला होता की आपण बाहेर जेवण करूया. पण आम्हाला ना जाताना पण खूप ट्रॅफिक लागलं होतं रस्त्यामध्ये आणि येताना पण खूप ट्रॅफिक लागलं होतं आणि पप्पाला अर्जंट जायचं होतं बाहेर. त्याच्यामुळे पप्पा बोलले की आपण घरीच काहीतरी पार्सल घेऊया आणि घरीच आपण जेवण करून घेऊ असं. आधी घरीच होता, मग त्याला आम्ही पार्सल आणायला लावलं होतं आणि मग नंतर आम्ही फटाफट घरी गेलो. आणि हे बघा आम्ही ना करवंद पण आणले होते बरं का आम्हाला खाण्यासाठी आणि पार्सल आणलेलं होतं आधीने ऑलरेडी. मग आम्ही पटकन जेवण वगैरे केलं. तर असं गेला माझा तो दिवस. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.